नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आणखीन एका व्हिडिओमध्ये। सुंदर अशी दिवसाची सुरुवात झाली। सर्वांना शुभ सकाळ। तर सकाळी आता बघितलं तुम्ही की कामाला सुरुवात केली आहे मी। तर पडदे वगैरे धुवून घेतले आणि मला बेडरूमची पण साफसफाई करायची, तर त्याच्या आधी स्वयंपाक करणार आहे। तर स्वयंपाकामध्ये मी आज फ्लावरची छान अशी झटपट बनणारी रेसिपी करणार आहे, तर तीच तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे। तर चला पहिले स्वयंपाक करून घेते, त्याच्यानंतर आज दिवसभर कामातच जाणार आहे, कारण की बेडरूमची पण क्लिनिंग करायची आज मला। आता किचनचे झाले तर बेडरूमचे आता पाऊस चालू होण्याच्या आधी ही पावसापूर्वीची तयारी चालू झालेली आहे माझी। तर चला स्वयंपाक करायला लागले। मी पहिले इकडे पीठ पण मी मळून ठेवलेलं आहे आणि फ्लावर असा कट करून घेतला होता, तर आता त्याची भाजीची रेसिपी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे। तर चला इथे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे फ्लावर चांगला, आणि बघू शकता असं स्वच्छ धुवून पाणी नितळून ठेवलं आणि त्याच्यानंतर लगेच बनवायला घेतलं। तेल टाकले, मोहरी आणि त्याच्यानंतर कढीपत्ता टाकला आणि लगेच हळद टाकली होती आणि त्याच्यानंतर आपला जो फ्लावर आहे ना तोच त्यामध्ये ॲड करायचा आणि त्यालाही छान परतून घ्यायचं। तर इथे सकाळी फ्लावर आणलेला आहे फ्रेश, त्यामुळे मग गरम पाणी आणि त्याच्यामध्ये थोडं मीठ टाकून जरी तुम्ही थोडा वेळ ठेवला फ्लावर तरी चालतो, पण फ्लावर चांगला होता त्यामुळे मग लगेच मी इथं बनवायला पण घेतला। तर मीठ टाकून त्यालाही छान असं परतून घेतलं ना की छान होतो। थोडा वेळ होऊन द्यायचा आणि त्याच्यानंतर मग पुढचे मसाले त्यामध्ये ॲड करायचे। आता इथे छान परतला होता माझा फ्लावर, त्याच्यानंतर लगेच मी मसाले ॲड करायला घेतले। तर बेसिक मसाले जसं कांदा मसाला, लाल मिर्च पावडर आणि किचन किंग मसाला टाकायचा, एवढेच मसाले त्यामध्ये टाकायचे। जास्त काही मसाले टाकायची गरज पडत नाही, असंच सिंपल एकदम छान बनतो। त्यामुळे मी अशा पद्धतीने एकदम झटपट बनणारी रेसिपी टिफिनसाठी ही मुलांची भाजी बनली जाते। तर असं काय स्कूल चालू असेल तेव्हा मी असं टिफिनसाठी बनवत असते। थोडासा पाण्याचा शिंताडा मारून आहे ना त्याला असं झाकून ठेवलं आणि लगेच इकडे मी चपाती बनवायलाही घेतल्या होत्या। आता म्हटलं एका साईडला फ्लावर होतोय तोपर्यंत पटकन बनवून घेते चपाती, कारण की आता हे काम झाल्याच्या नंतर पण मला पुढे बेडरूमचे क्लिनिंग करायची होती, त्यामुळे इथे स्वयंपाकाला मी पटपट लागले होते आणि आवरून घेत होते। आता इथे अथर्वला जेवायला दिलं मी आणि अथर्वनेच मला ही भाजी बनवायला लावली होती आणि पटकन झाली पण। आता इकडे कोबीची भाजी मी घेते ताटामध्ये, फ्लावरची भाजी होती आणि त्याच्यानंतरून मी इथे कढीपत्त्याची चटणी बनवली होती, कैरी होती। तर आजचं जेवण पण खूप छान होतं, तर लगेच इकडे जेवण पण करून घेतलं मी। म्हणलं आता चला एकदा कामाला लागलं परत मग जेवायला बसूशी वाटत नाही त्यामुळे, आणि लगेच भांडी पण क्लीन करून घेतली होती बघू शकता। खूप जास्त पाऊस ह्या साईडला होत असल्यामुळे ना ओल खूप येते घराला आणि त्यामुळे खराब झालेले आहे बेडरूम माझी। आता माझ्या इथे हे जे घर झालंय ना हे ह्या वर्षी झालेलं आहे, त्यामुळे मग ह्या वर्षी आम्ही पेंटला काढणार होतो घर, पण असं झालं की ह्यांना काम असल्यामुळे ते काय पॉसिबल झालं नाही। आता उन्हाळ्यामध्येच मला पेंट द्यायचा होता पूर्ण घराला आणि त्यामुळे मग बेडरूम मधलं आवरलं नव्हतं मी काय की काढायचं असं चालू होतं पेंटचं काम, आणि ते कॅन्सल झालं कारण की ह्यांचं काम असल्यामुळे मग मी गावी पण त्यामुळेच गेले नव्हते आणि हे काम करायचं होतं घरामध्ये, बरेचसे चेंजेस करायचे आहेत मला घरामध्ये आणि त्यामुळे मग राहिलं सगळं ते पेंट करायचं। तर म्हणलं आता पेंट तर राहिलंय, बघू आता जेव्हा होईल तेव्हा होईल, साफसफाई करून घेते। बरंचसं खराब झालेलं आहे कारण की काढायचं होतं सामान। आता पेंटला काढलं तुम्हाला माहिती आहे पूर्ण घरच आपल्याला मोकळं करायला लागतं, सगळं सामान बाहेर काढायला लागतं आणि त्यामुळे मग करायचं तर मग डबल काम नको म्हणून खरं तर बेडरूमचं काम माझं राहिलं होतं। साफसफाई होत नव्हती बेडरूमची, की बेडरूम मध्ये खूप जास्त पसारा आहे, तुम्हाला दाखवते मी आता। कारण की ह्या अशा ओल आल्यामुळे ना ह्या भिंती ज्या आहेत ना बघू शकता एकदम अशा खराब झालेल्या आहेत। इकडे मावळमध्ये एकदा पाऊस चालू झाला ना तर 10, 12, 15 दिवस आहे ना पाऊस बिलकुल उघडत नाही, कंटिन्यू खूप मोठा पाऊस पडत असतो आणि त्यामुळे पोटमाळे सुद्धा एक वर्षी तर गळत होते। गेल्या वर्षी थोडंसं ह्या घरामुळे आम्हाला सपोर्ट झाला की हे घर असल्यामुळे ना इतका काय पाऊस लागला नाही, म्हणूनच आम्ही हा डिसिजन घेतला होता पेंट करायचं घराला।
पण ते पण झालं नाही, आता पण होणार आहे, लवकर करणार आहे मी घराला पेंट. तर इकडे बघू शकता खिडकी पण खूप जास्त आमची खराब झालेली आहे बांधकाम चालू असल्यामुळे. तर बरंच असं बेडरूम खूप जास्त माझी खराब आहे. त्याचं कारणच असं आहे की दोन्ही साईडने पाऊस लागत असल्यामुळे दोन्ही भिंतींना ओल आल्यामुळे हे अशा काही भिंती झालेल्या आहेत. पण लवकरच तुम्हाला छान असं चेंजेस पण बेडरूम मध्ये माझ्या पाहायला भेटेल. आता तर पहिले मी साफसफाई करून घेणार आहे. तर दाखवते तुम्हाला किती पसारा आहे बेडरूम मध्ये माझ्या. इथून एंटर केल्याच्या नंतरून हे जे बेडरूम आहे माझी ते असे काय दिसते. इकडे कपडे आता एकच कपाट असल्यामुळे ना माझ्या बेडरूममध्ये खूप जास्त मेसअप होतोय कपड्यांचा. पण इकडे असे कपडे ह्यांचे तर मी ठेवलेले आहेत. आणि इकडे पोटमाळ्यावरती आता हे जे पोटमाळ्यावरती सामान तुम्हाला इतकं सारं दिसतंय ना, तर ते कशाचं आहे तेही तुम्हाला सांगते. तर इथे गिझर खराब झालाय माझा. प्लंबिंगचं काम आणि पेंटिंगचं काम आम्हाला करायचं होतं बरंचसं घरामध्ये. तर त्याच्यासाठी तो गिझर आणलाय, रिपेअर करून खराब झाला होता, तर तो इथे वरती ठेवून दिला होता. त्याच्यानंतरून मुलांचं प्रोजेक्टचं सामान आहे. अथर्वने खूप छान प्रोजेक्ट बनवला होता आणि त्याचं जे मॉडेल आहे तर ते त्यांनी आता सुट्टीमध्ये काढलेलं होतं आणि तेच आता मी तिथं ठेवून देणार आहे व्यवस्थित. त्यांनी काढलं आणि ते असंच ठेवून दिले, बघू शकता कसं. तर मुलांचा असं काय उद्योग चालू असतो. आणि ह्या जे साईडला जे दिसतंय हे पूर्ण डेकोरेशनचं आहे. जसं गणपतीमध्ये दिवाळीमध्ये ज्या गोष्टी आपल्याला लागतात ना, तर ते मी इथं अरेंज करून ठेवलं होतं असं की त्या टायमिंगला मला ह्या गोष्टी लागतात त्यामुळे. तर तेही मला काढून व्यवस्थित झटकून ठेवून द्यायचंय. इकडे आता बघू शकता की ते 2:30 वाजले आहे आणि मी कामाला सुरुवात करते बेडरूम मध्ये. जसं की आता इथे कपडे वगैरे असे मशीनवरती ठेवलेले आहे. मी मशीनवरती पण कपडे शिवायचे, पण मशीन खराब झाली माझी आता, त्यामुळे मला त्याच्यावरती काही शिवता येत नाही. तर इथे बघू शकता अशी काय आहे. तर ह्या भिंती पण खूप जास्त माझ्या खराब झाल्यात, कारण की पावसामुळे झालेला आहे. ओल खूप येते घराला आणि त्यामुळेच बरंचसं माझं हे भिंती अशा काय खराब झालेल्या आहे. बघू शकता तुम्ही इथे असं काय झालेलं आहे भिंतींना. त्याच्यानंतरून इकडे बांधकाम चालू असल्यामुळं एक खिडकी खराब झालेली आहे. तर बरीचशी कामं होती मला ह्या वर्षी. मला चेंजेस करायचे आहेत बरेचसे घरामध्ये. आता पेंटला घर काढायचं होतं मला, पण ते काय पॉसिबल झालं नाही ह्यांना काम असल्यामुळे. इकडे एक कपाट आहे, कपाट घ्यायचंय मला. ड्रेसिंग टेबल ह्या सगळ्या गोष्टी मला इथे घ्यायच्या आहेत, चेंजेस करायचे आहेत बरेचसे माझे बेडरूम मध्ये आणि हॉलमध्ये. काय एवढं रे? लय सामान आहे त्याच्यात, बुक्स बिक्स असते. नाही प्रोजेक्टच आहे, लय जड आहे. मीठ काय त्याच्यात? ओ भाई बुक आहे, अथर्वचं काम आहे हे. ह्याच्यात पण बुक आहे. एवढे बुक कसले आहेत रे? 10th आणि 9th आहेत. मम्मी कलेक्शनची कमी नाही तुझ्यात. काय रे? काय कलेक्शन? सगळ्याच गोष्टीचं. ठेवायला जागा नाहीये, मेन प्रॉब्लेम ते. आता 2 गुंठे, आता केवढी जागा पाहिजे? 2 गुंठे. त्याच्यात पण बुक आहे. 9th आहेत ते. मग अशा का ठेवलंय? खराब होतील ना पावसामध्ये. पाऊस चालू झाल्यावरती मग फेकू नको. त्याला व्यवस्थित अरेंज करून ठेवा ना रे. असे कसं ठेवताय तुम्ही? आता इथे मी सगळं सामान खाली घेऊन होते, कारण की जाळ्या वगैरे काढायच्या होत्या. हे सगळं पोटमाळे झाडून वगैरे घ्यायचे होते. आता इतकी जास्त धूळ येते ना उन्हाळ्यामध्ये, आणि त्यात कोणी बोर मारतंय, परत बांधकामं चालू आहेत माझ्या आजूबाजूला आणि त्यामुळे धुळीचं प्रमाण खूप जास्त आहे. आणि उन्हाळ्यामध्ये अशी धूळ भरपूरच येते. जरी रोज आपण रोज क्लीन जरी केलं तरी दुसऱ्या दिवशी आहे तसंच होऊन बसतं. रोज साफसफाई करायला लागते, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये हा प्रॉब्लेम असतो धुळीचा. आणि त्यात अशी काही कामं वगैरे आजूबाजूला चालू असेल तर मग जास्त प्रमाणामध्ये धूळ येते घरामध्ये. तर असं काय आहे. बेडरूममधली क्लिनिंग थोडीशी माझी होत नाही, कारण की दिवसभर हे असतात त्यामुळे. तर आज फायनली घेतलंच होतं मी साफ करायला आणि करतही होते, त्यामुळे आज व्यवस्थित होणार आहे. जन्माष्टमी खूप छान सेलिब्रेट जाळ्या वगैरे काढून घेतो. जन्माष्टमीचं डेकोरेशन आहे, दिवाळीचे जसे आकाशकंदील वगैरे ज्या पण गोष्टी आहेत, लाइटिंग झाल्या, अशा काही गोष्टी आहेत. तर बघू शकता तुम्हाला मी दाखवते. असं बॉक्स मध्ये ठेवून दिलेलं आहे छानपैकी. ही महाराजांची मूर्ती आहे. म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत ना मी ठेवून दिलेल्या आहेत. त्यामुळे
मध्ये आहे ना सगळ्या गोष्टी ठेवून देत असते, जसे लाइटिंग झालं, आकाशकंदील झाले, छोटे छोटे हे असे जे आहेत ना ते पण मी असे व्यवस्थित अरेंज करून ठेवते त्याच्यामुळे. आणि त्याच्यावरती आहे ना असा पेपर ठेवून आहे ना धूळ बसत नाही, त्यामुळे असं ठेवून द्यायचं. तर हे सगळे बॉक्सेस जेवढे पण तुम्हाला दिसतात आहे ना ह्या साईडला वगैरे, हे सगळं डेकोरेशनच आहे. दुसरं काही जास्त एक्स्ट्राचं सामान माझं नाहीये ह्याच्यामध्ये. हे डेकोरेशनचं सगळं मी सामान पोटपाळ्यावरती ठेवलेलं आहे. जे एक्स्ट्राचं नाही लागत ते मी लगेच घरामधून काढत असते. एखादी गोष्ट वर्षभर जरी नाही पाहिली ना, किती गोष्ट आपल्याला लागत नाहीये वर्षभर, तरी पण मी ठेवत नाही, लगेच मी काढून टाकत असते बाहेर. तर आता जसं चौरंग, पाट, ही देवाचे डेकोरेशन हे पोटमाळ्यावरती सगळं ठेवलेलं आहे. आणि जे आता एकच कपाट असल्यामुळं आता आम्ही चौघा आहे आणि बरेचसे कपडे होतात, त्यामुळे बेडमध्ये माझे बरेचसे कपडे मी ठेवलेले आहेत, जसे साड्या वगैरे, जे कधी सणावाराला जे कपडे यूज करतात मुलं किंवा मी, त्या गोष्टी सगळ्या बेडमध्ये आहेत. आणि डेली वेअरचे कपडे मी एक कपाटात ठेवलेले आहेत. जेव्हा मी कपाट घेईन आणखीन एक ड्रेसिंग टेबलवर, तेव्हा तुम्हाला एकदम छान अरेंज केलेलं आहे ते मी दाखवेल. चेंजेस झाले माझ्या बेडरूम मध्ये. आता सध्याला तर हे काम चालू आहे, तर क्लिनिंग करून घेते आणि त्याच्यानंतर परत तुम्हाला मी दाखवेल मी बेडरूम कशी क्लीन केली. तर आता पटापट आवरून, खूप जास्त गरम होतंय आणि काम चालू असल्यामुळे फॅन बंद ठेवलाय, त्याच्यामुळे आता मी काम आवरून घेते पटपट. आता हे जे बॉक्सेस आहेत त्याच्यावरती धूळ वगैरे भरपूर बसले होते, तर तेच मी ते झटकून वगैरे घेत होते, पुसून घेत होते. आणि असंच झटकून वगैरे पुसून मी व्यवस्थित लावून देणार होते. त्यामध्ये जे सामान वगैरे ठेवलेलं आहे ते व्यवस्थित आहे की नाही ते बघून व्यवस्थित वरती आहे तसंच मी लावून देणार होते सामान सगळं काही. स्वतः हे ना मॉडेल स्वतः तयार केलं होतं, त्याला खूप जास्त असं आवडतं आणि हे चालण्यासारखं बनवलं होतं त्यांनी. तर ह्याच्यावरती त्यांनी 6 महिने मेहनत घेऊन हे प्रोजेक्ट बनवला होता आणि खूप छान ह्याला तयार केलं होतं. त्यांनी युट्यूबला पण व्हिडिओ टाकलेला आहे, जर मला भेटला ना तर मी नक्कीच आहे ना शॉर्ट व्हिडिओ मध्ये शेअर करेन तुमच्या बरोबर, तो व्हिडिओ टाकेल मी. खूप सुंदर बनवलं होतं हे. आता त्यांनी खोलून ठेवलेलं आहे कारण की ह्याला अरेंज करायचं थोडंसं मुश्किल जातं, त्यामुळे मग असे त्याचे पाय वेगळे करून ठेवले होते. स्वतः डिझाईन केलेलं मॉडेल आहे हे. त्यांनी काय बनवलं होतं, त्याचं नाव काय होतं? लँडर रोवर आहे हा, रोवर बनवलं, रिमोट कंट्रोल. तर खूप छान बनवलंय. अशा गोष्टींमध्ये त्याला खूप लहानपणापासून आवड आहे आणि तो बनवत असतो. आता पण आहे ना सुट्टी लागली होती ना त्याला, तर त्यांनी ह्या गोष्टी सगळ्या काढल्या होत्या. इतकं त्याचं सामान आहे ना, हे जे दिसतंय ना बॉक्स, त्यामध्ये पण आहे ना सगळं असं प्रोजेक्टचं सामान ठेवलेलं आहे आणि काय नाही काय असं करत असतो तो. तर त्याला आवड आहे त्यामुळे ना. आता सुट्टी होती तेव्हा त्यांनी हे काढलं होतं आणि चालू होतं, पण त्याला परत काही टाइम भेटला नाही ह्या सगळ्या गोष्टी करायला. आता पण सध्या त्याचं थोडं बिझी शेड्यूल चालू आहे, पण असो त्याला आवड आहे आणि करत असतो अशा काही गोष्टी. तर मला दाखवायचं होतं तुम्हाला की तो इतकी मेहनत घेऊन हे गोष्टी बनवल्या होत्या आणि मला जर व्हिडिओ भेटला तर नक्कीच शेअर करेल. आता ह्याला मी व्यवस्थित ठेवून देते. आता ह्याला कसं खोलायचं हे मला तर काही समजत नाहीये. त्यांनी 2च पाय खोलून ठेवलेत बघू शकता, पण हे काय मला खोलता येणार नाहीये. तर आता ह्याला अरेंज करायचंय. वरती बऱ्यापैकी सामान लावून झालंय माझं. झटकून लावायचं होतं, काही चेंज करायचं नव्हतं. झटकून फक्त व्यवस्थित जाळ्या वगैरे काढून मी लावून दिले आणि आता बाकीच्या गोष्टी चालू आहेत आणखीन पण. तर चला आता इथे मी पुसून वगैरे घेत होते. कपाटावरती काही जास्त सामान नाही ठेवत मी. एक बॅग आहे त्यामध्ये माझं सामान असतं, तर त्याच गोष्टी मी वस्तू माझ्या मेकअपच्या वगैरे ज्या गोष्टी आहेत त्या ठेवत असते बॅगमध्ये. तर त्याच्यावरती मी पेपर ठेवून दिला की धूळ वगैरे बसले तर पेपर चेंज करता येतो त्यामुळे. आणि बरीचशी धूळ अशी खाली झाली होती. मला आता त्या बॅगमधनं सगळ्या गोष्टी काढून अरेंज करून ठेवायच्या होत्या व्यवस्थित, त्यामुळे मग म्हटलं आधी झाडू मारून घेत होते. आता परतही मला मारायचंच आहे, पण त्याच्या आधी धूळ पडले होते त्यामुळं मग झाडू मारून मी परत बसले इथे खाली. तर बरंचसं मेकअपचं सामान पण आहे माझ्याकडं. मला आवड आहे छान असं तयार व्हायला वगैरे आवडतं, त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मी घेत असते. आणि बांगड्यांचंही खूप मला आवड आहे. ह्या बॅगमध्ये तर पूर्ण बांगड्याच आहेत, तर कधी तर तुम्हाला दाखवेल. आता आर्यनचं चाललं होतं, आर्यनला मी दाखवतो ते करून. तर आर्यन मग मी पटपट आवर, बराचसा वेळ झाला आहे आणि तू नंतर एखाद दिवशी व्यवस्थित दाखव, आता काहीच दाखवू नको, तू पटकन फक्त अरेंज करून व्यवस्थित ठेवून दे म्हणून. तरी ते करून ठेवलं मी. बेडशीट टाकायचं राहिलंय बेडवरती, बाकी सगळं आवरलंय. आता 6 वाजायला आल्यात. आर्यनने आईस्क्रीम घेऊन आलाय कारण की खूप जास्त गरम होते, काम करून दमलोय. तर चहा करायला टायमिंग नव्हता म्हणून तो आईस्क्रीम घेऊन आला. मम्मी मी आईस्क्रीम घेऊन येतो.
तर आम्ही दोघं आता मस्त एन्जॉय करतो आईस्क्रीम पहिले आणि त्याच्यानंतर मग जे राहिले ते काम पण करेल आणि तुम्हाला बेडरूम पण दाखवायला आवडलेले. आता इथे मी बेडशीट टाकत होते. आता बेडशीट जेव्हा मी टाकत असते तेव्हा मी अशी साईडला गाठ मारत असते, जेणेकरून आहे ना बेडशीट बिलकुल सरकत नाही. किती जरी ओढली तरी आता पुढे बघताना तुम्ही बिलकुल सरकत नाही. तर चारही बाजूला मी अशी गाठ मारते आणि त्याच्यानंतरून आहे ना व्यवस्थित सेट होते बेडशीट. आता बघू शकता तुम्ही किती जरी ओढली तरी ती निघत नव्हती, बिलकुल पण सरकत नाही अजिबात सुद्धा. तर असं काय बेडशीट मी टाकत असते जेणेकरून बिलकुल जशीच्या तशी राहते. जोपर्यंत ती मी काढत नाही तोपर्यंत ती अशीच राहते व्यवस्थित. आणि त्यामुळे मग म्हटलं आता तुम्हाला ही ट्रिक दाखवते मी की अशी तुम्ही बेडशीट टाकू शकता आणि बघू शकता कुठेच गुढी वगैरे पडत नाही, एकदम व्यवस्थित अशी बसली जाते बेडशीट. तर आता फायनली माझं काम झालं बेडरूमचं, अशी काही मी आवरली. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर चॅनलला एक लाईक करा.